नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। मानिनी पार्थच्या रूममध्ये गेली होती तेव्हा तिला पार्थची अवस्था पाहवली नाही, त्यामुळे ती काव्याच्या रूममध्ये जाते आणि काव्याची बॅग पॅक करते। काव्य तिला विचारत असते, काकू तुम्ही हे सगळं काय करत आहात? तर मानिनी तिला म्हणत असते की माझा पार्थ तुझ्यात गुंतत चाललेला आहे, सारखी तुझीच आठवण येत आहे त्याला होणारा त्रास त्याच्या नजरेत बघून आले आहे मी। तर आता काव्य म्हणत असते की तुम्हाला त्यांच्या नजरेतला त्यांना होणारा त्रास दिसला, माझा त्रास दिसत नाहीये, मलाही खूप आठवण येते त्यांची, सगळं मिस करते मी, त्यांचं मला चिडवणं, त्यांनी मला त्रास देणं, त्यांनी माझ्या खोड्या काढणं, हे सगळं मी मिस करत आहे। पण काकू मात्र आता तुम्हाला त्यांचंच दुःख दिसत आहे। इकडे मानिनी आता काव्याचं काहीच बोलणं ऐकून न घेता तिच्या हाताला धरते आणि तिची बॅग एका हातामध्ये घेऊन तिला बाहेर घेऊन चाललेली असते। काव्य म्हणत असते की मला कुठेही जायचं नाहीये, कसं कळत नाहीये तुम्हाला? काकू प्लीज तुम्ही हे काय करताय? मी नाही जाणार आहे हे घर सोडून कुठे, मी पार्थ शिवाय राहू शकत नाही, तुम्हाला कसं कळत नाहीये? सोडा मला। तर लगेच मानिनी काव्याला म्हणत असते की मी पण तेच करत आहे, सोडते तुला पार्थकडे। असं म्हटल्यानंतर काव्याला मात्र खूपच आनंद होतो, ती आता मानिनीकडे आश्चर्यानेच बघायला लागते। मानिनी पुन्हा काव्याला म्हणत असते की काव्या तुला घराच्या बाहेर नाही काढत मी तुला फक्त आपल्या गेस्ट रूममधून बाहेर काढते आणि पार्थच्या रूममध्ये घेऊन चाललेले आहे। आता असं म्हटल्यानंतर काव्याला खूपच आनंद होतो। पुन्हा आता मानिनी म्हणत असते की मी तुझ्या आणि पार्थच्या रूमकडे घेऊन चाललेले आहे, बाद झालं काव्या, संपला तुझा वनवास, जा आता तुझ्या पार्थकडे। फायनली प्रेक्षकांनो, मानिनीने काव्याला पार्थच्या रूमकडे जाण्याची परमिशन दिलेली आहे। काव्य पण आता खूपच खुश झालेली आहे। तर मानिनी काव्याला पार्थकडे घेऊन येत असते। तिकडे पार्थ आता काव्याचा खूप छान असा फोटो काढलेला असतो त्याने, आणि तो म्हणत असतो की लवकरात लवकर माझी आणि काव्याची भेट होऊ दे, आम्हा दोघांना पुन्हा आता एकत्र यायचं आहे। आणि तेवढ्यातच मानिनी आता काव्याला पार्थच्या रूममध्ये घेऊन आलेली असते। काव्या मात्र खूपच खुश झालेली असते आणि ते पार्थसुद्धा आता खूप खुश होतो। काव्याला आता त्याच्या रूममध्ये आलेलो पाहून मानिनी सुद्धा आता त्या दोघांकडे आनंदाने बघत असते। तर आता पार्थ आणि काव्य तर आता एकत्र आलेले आहेत। आता त्यांची लव्ह स्टोरी पाहायला आपल्याला खूप आवडणार आहे। तर आजचा हा प्रोमो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।